कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमो भगवते वासुदेवाय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनो हरि। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदामं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहसं विठ्ठलं चिंतयामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता। नित्यशुद्धं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानंदं गुरुं ब्रह्मा नमाम्यहम्। श्रोतृ मायबापांनो, आपण गेल्या काही दिवसापासून संत चरित्रांचा थोडा विचार करतोय। मागील भागामध्ये आपण श्री एकनाथ महाराजांचं चरित्र आपण बघितलं आणि वारकरी संप्रदायामध्ये जे पंचायतन सांगितलेलं आहे, संत पंचायतन, त्या संत पंचायतनामधील सगळ्यात शेवटचे असणारे संत संत शिरोमणी श्री निळोबाराय। आणि आज आपल्याला श्री निळोबारायांच्या जीवनचरित्रावर थोडासा प्रकाश टाकायचा आहे। निळोबारायांच्या जीवनावर काही बोलावं तत्पूर्वी माझी एक तुम्हा सर्व श्रोतृ वर्गांना विनंती आहे की तुम्ही जर ह्या अध्यात्मरंग चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करतच असाल तर थोडं लाईकही करा, जेणेकरून ह्या पुढील माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अपडेट होऊन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि तुम्हालाही माझ्याकडून जे काही उपलब्ध होतंय त्याचा मला समाधान प्राप्त होईल। असो, आज आपण संत श्रेष्ठ श्री निळोबाराया यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकणार आहे। संत महात्म्यांचं चरित्र का ऐकावं, कशा करता ऐकावं? माझे जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगात म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। आम्हाला पुण्य पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर आम्हाला सज्जनांचं नाव घेणं गरजेचं आहे। मग सज्जन कोण? तर एकमेव ह्या पृथ्वी लोकामध्ये सज्जन फक्त माझे संत महात्मे आहेत। आणि संत महात्म्यांचं नामचिंतन आम्ही जर केलं तर आमच्या आयुष्यात आम्हाला सर्व सुखाची उपलब्धता झाल्याशिवाय राहणार नाही। त्या नियमाप्रमाणे आज आपल्याला श्री संत निळोबारायांच्या जीवनचरित्रावर थोडासा प्रकाश टाकायचा आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की निळोबारायांच्या जीवनचरित्राविषयी बऱ्याचशा लोकांमध्ये मतभेद आहेत की नक्की निळोबाराय कुठं जन्माला आले, कुठं वाढले, कुठं त्यांचा कालखंड गेला, या सगळ्या विषयांवर आपण थोडंसं आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या न्यायाप्रमाणे निळोबारायांच्या जीवनचरित्राची सुरुवात ही निळोबारायांच्या जन्माच्या अगोदर पासून होती। काय झालं? पुणे जिल्ह्यातील गोड नदीच्या किनाऱ्यावर एक गाव, त्या गावाचं नाव शिरूर। आणि शिरूर गावामध्ये मकासीर घराण्यांमध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं। त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये मुकुंदपंत आणि त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई या दोघांचा सुखी संसार चालू होता। आता हे जे मुकुंदपंत होते हे तर पहिल्यापासूनच सत्सात्विक बुद्धीचे, त्यातल्या त्यात त्यांना जी धर्मपत्नी मिळाली होती लक्ष्मीबाई ही अतिशय सोज्वळ आणि प्रपंचप्रेमी, परमार्थप्रेमी, संतप्रेमी, भगवंतप्रेमी असणारी स्त्री त्यांना प्राप्त झालेली होती। त्यामुळे मुकुंदपंतांचा जो संसार आहे हा एकंदरीत योग्य चालू होता। त्यातल्या त्यात मुकुंदपंतांकडे त्या शिरूर गावाचं जे आहे ते कुलकर्णी पद त्यांच्याकडे बहाल केलेलं होतं। आता कुलकर्णी पद म्हणलं की त्यांच्यावर गावची जबाबदारी, गावात कोण आलं, कोण गेलं, काय कार्यक्रम करायचा, काय नाही करायचं, हे सर्व त्यांच्यावर जबाबदारी। त्यातल्या त्यात मुकुंदपंतांकडे त्या शिरूरमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या हस्ते स्थापन झालेलं एक रामलिंग नावाचं एक शिवलिंग आहे। रामलिंग प्रत्यक्षात भगवान प्रभू रामचंद्रांनी त्याची स्थापना केली आणि त्या रामलिंगाची पूजेचा सर्व अधिकार
हा मुकुंद पंतांकडे होता. यांचा दररोजचा नियम असायचा. लक्ष्मीबाई पहाटे उठायच्या, ब्रह्ममुहूर्तावर सडा रांगोळी करायच्या, स्नान करायच्या. पतीचं स्नान झालं की दोघंही त्या रामलिंगाच्या मंदिरात जाऊन आणि भगवंताची स्तुती गान करायच्या, भगवंताची पूजा करायची, आराधना करायची. अनेक वर्ष निघून गेले. पण झालं काय, अनेक वर्ष लग्नाला झाले, परंतु मुकुंद पंत आणि लक्ष्मीबाईंची पूज काही उजवल्या गेली नाही. एक दिवशी संध्याकाळच्या वेळेस भोजन झालं आणि लक्ष्मीबाईंनी मुकुंद पंतांना म्हणजे त्यांच्या पत्नीला सांगितलं, अहो ऐकलं का, भगवंताची सेवा आपण करतोच आहे, त्याच्याकडे काही मागणं हे अनुचित आहे, हे मलाही माहीत आहे, परंतु शेवटी स्त्री मन आहे आणि एका स्त्रीला आई झाल्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. मग मुकुंद पंत म्हणाले, काय तुझी काय इच्छा आहे? त्यावेळेस लक्ष्मीबाईंनी सांगितलं, अहो ऐका ना, रामलिंग प्रभूला थोडीशी विनंती करा ना माझ्या वतीनं, की प्रभू आमच्या लग्नाला इतके वर्ष झाले, काहीतरी आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे. तसं बघायला गेलं तर मुकुंद पंतांना काही मागणे हे अजिबात मान्य नव्हतं, परंतु शेवटी स्त्री धर्म आहे आणि पती म्हणून कुठंतरी आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी दोघंही दाम्पत्य रामलिंग मंदिरात गेले, पूजा अर्चना केली आणि भगवंताजवळ हात जोडून दोन्ही दाम्पत्यांनी विनंती केली, प्रभू आजपर्यंत आम्ही तुमच्याकडे काही मागितलेले नाही आणि मागायची इच्छाही नाही, परंतु जगाच्या लाजकाजका होईना, पण आम्हाला आमच्या भक्तीमध्ये आम्ही गेल्यानंतर तुमची भक्ती आमच्या घरातून बंद होऊ नये, यासाठी तरी प्रभू आम्हाला काहीतरी अपत्य तुम्ही द्यावं अशी आमची इच्छा आहे. झालं, विनंती केली भगवंताजवळ आणि दोघंही घरी आले. आणि त्याच रात्री बरोबर मध्यरात्रीला रामलिंगाच्या स्वप्नामध्ये भगवान शिव शंकर आले आणि भगवान शिवांनी त्या मुकुंद पंतांना सांगितलं, मुकुंद पंता, तुम्ही माझ्याजवळ जी आज सकाळी मागणी केली त्याचा मी विचार केला आणि मी असा विचार केला की तुमचं म्हणणंही बरोबर आहे आणि म्हणून तुमच्या पोटी अतिशय भगवत भक्त, सुसंस्कारिक आणि खूप ज्ञानी असा मुलगा मी तुम्हाला देणार आहे. त्याचं तुम्ही संगोपन करावं आणि त्याचं नाव तुम्ही निळकंठ ठेवा, असं भगवान शिवांनी त्याला आज्ञा दिली. झालं, बघता बघता लक्ष्मीबाईंना दिवस गेले. दिवस बघता बघता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि एके दिवशी लक्ष्मीबाई प्रसूत झाल्या आणि प्रसूत झाल्यानंतर ते बाळ निळकंठ नावाने जन्माला आलं आणि तेच निळकंठ पुढे निळोबाराय झाले. कारण निळकंठ त्यांना कोणी म्हणे ना, निळोबाच म्हणायचे, पुढे निळोबाराय त्यांचं नाव झालं, ते जगप्रख्यात होऊन गेलं. त्यामुळे निळोबारायांचा जन्म तसा बघायला गेलं तर भाद्रपद शुद्ध 9 सन 1675 ला झाला आणि ह्या दिवशी निळोबारायांचा जन्म झाला. बघता बघता बाळ वाढू लागलं. वाढता त्याला संपूर्ण अभ्यासामध्ये पारंगत केलं आणि वडील त्या रामलिंगाच्या पूजेसाठी निघाले की निळोबा महाराजांनी त्यांचा हात धरावा, काहीतरी कमंडूला हातात घ्यावं, फुलांची तबकडी हातात घ्यावी, वडिलांसंगे जावं, तिथं पूजा अर्चा करावी. बघता बघता बाळ मोठं होऊ लागलं. पूजेचा अधिकार त्याला प्राप्त झाला. पूजा ही सुंदर रीतीने निळकंठ करू लागला. बघता बघता निळकंठ मोठा झाला आणि जी कुलकर्णी पद मुकुंद पंतांकडे होतं, त्या कुलकर्णी पदाचा भारही निळकंठाने एक दिवस आपल्या खांद्यावर घेतला आणि मुकुंद पंतांना वाटलं की आता आपल्या मुलाचा विवाह करणं गरजेचं आहे. निळकंठ महाराज हे लग्नाच्या वयात आले आणि निळोबारायांचं लग्न झालं. निळोबारायांच्या पत्नीचं नाव होतं मैनावती. अतिशय सुंदर सुशील अशी धर्मपत्नी निळोबारायांना प्राप्त झाली. महाराज इतकी सुंदर निळोबारायांना ती धर्मपत्नी मिळाली की निळोबारायांचं कोणतंही धार्मिक कार्य असलं की सगळ्यात पहिले मैनाबाई पुढे असायची. झालं, एक दिवशी रामलिंगाची पूजा चालू असताना त्या गावामध्ये काही लोक निळोबारायांवर सुद्धा जळणारे होते. पूर्वीपासून नाहीये हे, काय आत्ताच नाहीये की एखादा चांगला व्यक्ती आहे त्याला कोणी विरोधकच नाही, असं शक्यच नाही. कारण पॉझिटिव्हला तेव्हा महत्व येतं ज्यावेळेस त्याच्या निगेटिव्ह काहीतरी असतं. जोपर्यंत विरोधात कोणी उभं राहत नाही
तोपर्यंत तुम्हाला तुमचं प्रकाश समाजामध्ये पसरवता येत नाही, किंबहुना तुम्हाला उजाळाच मिळत नाही. आणि निळोबारायांना सुद्धा त्या गावामध्ये बरेचसे लोक त्यांच्यावर ठिकसत असायचे, त्यांच्याविषयी निंदा नालास्ती करत असायचे. एक दिवशी काय झालं, त्या शिरूरमध्ये कोतवाल आले, काहीतरी सरकारी कामानिमित्त कागदपत्र तपासणी करण्यासाठी कोतवाल आले. आणि निळोबाराय रामलिंगाची पूजा करत असताना त्या कोतवालांनी बोलवणं पाठवलं निळोबारायांना की जा त्याला घेऊन या. निळोबारायांनी रामलिंगावर नेमकाच जलाभिषेक करून आणि मंत्रोच्चार चालू होता. निळोबारायाने सांगितलं, माझी आता पूजा चालू आहे, मी पूजा झाल्याशिवाय येऊ शकत नाही, आणि मी माझ्या भगवंताची पूजा झाली का तुमच्या सेवेस मी हजर होतो. झाला. तो व्यक्ती पाठीमागे गेला, कोतवालांना सांगितलं की ते असे असे म्हणतात वा. मग तिथं काही कुटीर बसलेलेच होते जे निळोबारायांवर दात खायचे. ते म्हणे, बघितलं ना साहेब, तुम्ही बोलवलं तरी तो आला नाही, तो असाच करतो म्हणे, त्याला त्याच्या पदाचा माज आलेला आहे म्हणे, आणि तो प्रत्येक वेळेस आमचंही ऐकत नाही. आता तसं बघायला गेलं तर निळोबाराया कोणाच्याच विरोधात नव्हते, परंतु पूजा चालू असल्या कारणास्तव त्या कोतवालाला असं सांगण्यात आलं. कोतवाल कदाचित ऐकण्याच्या स्थितीतही असावा, पण ह्या लोकांनी त्यांना मात्र डायव्हर्ट केलं आणि सांगितलं नाही हा असाच करतो म्हणे. शेवटी कोतवालालाही असं वाटलं की अरे, मी सरकारी नोकर असताना सुद्धा हा माझं ऐकत नाही, म्हणजे माझं यांनी अवहेलना केली. महाराज, त्या कोतवालाने त्या रामलिंगाच्या मंदिरासमोर आला, तिथं नाही ते अपशब्द निळोबारायांविषयी बोलला, त्यांच्या घराण्याविषयी बोलला, आणि कोतवाल शेवटी त्याच्या मुख्य ठिकाणावर जाऊन बसला, त्या शिरूरमध्ये त्याच्या ऑफिसामध्ये. झालं. निळोबारायांची पूजा झाली. निळोबाराय तिथून उठले, घरी आले, आणि निळोबारायाने सर्व जे बाड होतं, सरकारी बाड, ते सर्व बाड घेतलं आणि त्या कोतवालाच्या ऑफिसला गेले आणि त्यांच्या तिथं ते बाड ठेवलं. आणि त्यांना विनंती केली की साहेब, माझ्या वडिलांच्या काळापासून ते आतापर्यंत एका शब्दाचाही कुठेही तुम्हाला गैरव्यवहार सापडणार नाही. हा सर्व व्यवहार तुम्ही तपासून बघा. सर्व व्यवहार तपासला. कोतवालालाही जाणवलं की कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये आनागोंदी नाही, एकदम स्वच्छ, नितळ आणि आरशासारखा व्यवहार आहे. त्यावेळेस त्यांना सांगितलं की हो, योग्य आहे, मान्य आहे मला, इथं कुठल्याही प्रकारचा काही गडबड घोटाळा नाही. परंतु निळोबारायांच्या मनाला मात्र ते शब्द लागले आणि निळोबारायांनी विचार केला की बस, आता इथून पुढं ही पद मी स्वीकारणार नाही, या पदाची मला आवश्यकता नाही. ज्या पदामुळे माझ्या भगवंताच्या पूजेमध्ये व्यत्यय येत असेल ते पदही मला नको. त्याच्यामुळे हे पद तुम्ही तुमचं परत घ्या. आणि ते पद तिथं परत दिलं, राजीनामा दिला आणि निळोबाराय घरी आले. लक्ष्मीबाईला सांगितलं, अहो ऐकलत का? त्या मैनाबाईला सांगितलं, अहो ऐकलत का? मी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मला काही आता इथं राहूशा वाटत नाही. ह्या गावामध्ये माझं मन लागत नाही. आणि ह्या दरम्यान एक गोष्ट झाली होती की निळोबारायांचं लग्न झालं. निळोबारायांनी तो पदभार स्वीकारला आणि पूजेचाही भार स्वीकारला. पण त्या कालखंडामध्ये निळोबारायांचे आई आणि वडील दोघंही गतप्राण झालं. दोघंच नवरा बायको दाम्पत्य राहिले, मैनाबाई आणि निळोबाराय. निळोबारायाने सांगितलं, ऐकलं का? मला असं वाटतं ह्या गावात राहण्यात काही अर्थ नाही, कारण इथं कितीही आपण राहिलं तरी लोक आपल्याविषयी काही चांगलं बोलणार, चांगलं वागणार आपल्या संग. मग काय करायचं? मला असं वाटतं या गावातून आपण निघून दुसरीकडे जावं. तर तुम्ही येता का काय करता? मैनाबाईला विचार. मैनाबाईने सांगितलं, प्रभू, माझं परमभाग्य, माझं अहोभाग्य म्हणून तुमच्यासारखे पती मला मिळाले. आणि तुमच्यासारखे पती मिळण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य पदरी लागतं. आणि मी जसं माता सीतेचा काही संबंध नसताना सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांसंगे माता सीता वनवासाला गेली. अन्यथा माता सीतेने ठरवलं असतं तर काहीच संबंध नव्हता, घरामध्ये आनंदात राहता आला असतं राजवाड्यामध्ये. पण माता सीता राहिली नाही. जशी सीतामय्या रामासंग गेली तशी मी तुमच्या संगच राहणार, जिथे तुम्ही तिथे मी, असं म्हटलं. आणि निळोबारायांना सुद्धा आनंद वाटला, मनाला हायसं वाटलं. आणि निळोबारायांनी त्यावेळेस ते शिरूर सोडलं आणि पाराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगर जिल्ह्यातील त्या पारनेरला हे निळोबाराय येऊन राहू लागले.
झालं. निळोबरायांचे त्या ठिकाणी बरं त्या पारनेरला सुद्धा असं होतं की पाराशर ऋषींचा आश्रम असल्यामुळं त्या ठिकाणी वेदघोष, वेदाध्यायन, मंत्रघोष, नामजप हे असं खूप दररोज चालू असायचं. त्यामध्ये मैनाबाई आणि निळोबाराय या दोघांची साधना सुरू झाली. काय झालं, एक काळ असा आला की त्या ठिकाणी त्यावेळेचे हरिभक्त परायण भगवंताचे परमभक्त संतोबा महाराज पवार हे त्या ठिकाणी आले एक दिवशी आणि मंदिरामध्ये म्हणा की कुठंतरी कीर्तन त्यांचं होतं आणि त्या कीर्तनाला निळोबाराया गेले. निळोबाराया गेले, दोन संत एकत्र आले आणि दोन संतांचे मत एकत्र झाले आणि निळोबारायांची संगत संतोबा महाराज पवारांना घडली आणि संतोबा महाराज पवारांच्या संगतीमध्ये निळोबारायांची जी भक्ती आहे तसं बघायला गेलं तर निळोबाराया हे शैव पंथातील आहेत. भगवान शिवलिंगाचे म्हणजे रामलिंगाचे ते उपासक, परंतु संतोबा महाराज पवारांच्या सानिध्यामध्ये येऊन ते विठ्ठल भक्तीकडे झुकले आणि झालं संतोबा महाराजांसंगे मग ते पारनेर ते पंढरपूर, पारनेर पंढरपूर अशी ती वारी करू लागले. पण झालं काय, पारनेर ते पंढरपूर वारी करत असताना मग संत महात्म्यांची ओळख झाली. त्यात पुन्हा काय झालं, एक विषय असा झाला की तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज हे त्यांना भेटले वारीमध्ये आणि हे त्यांना भेटल्यानंतर आणि कीर्तनकारांच्या मुखातून नामस्मरणाच्या सानिध्याने त्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र निळोबारायांच्या कानावर पडू लागलं की निळोबारायांच्या लक्षात आलं की तुकोबारायांचा अधिकार किती मोठा. एक तर सहदेव वैकुंठास निघून गेले, दुसरी गोष्ट तुकोबारायांच्या जीवनात अशा काही घटना घडल्या की त्या चमत्कार बघूनच निळोबारायांना असं वाटलं की गुरु असावा तर असा. बस निळोबारायांचं मन तुकोबारायांकडे झुकलं आणि निळोबारायांनी विचार केला की आता मला गुरु करायचे तर फक्त तुकोबाराय. आणि निळोबारायांनी त्या नारायण महाराजांची संगत धरली. नारायण महाराजांनी सुद्धा आपल्या वडिलांचं यथोचित वर्णन निळोबारायांपुढे करावं, प्रत्येकाने सांगावं तुकोबारायांचा अधिकार काय होता. ते गाथा ज्यावेळेस इंद्रायणी बुडवली त्यावेळेस इंद्रायणीने सुद्धा ती गाथा कोरडीच्या कोरडी बाहेर काढली, भगवंताने ती पुन्हा काढून हातात दिली. असे अनेक चमत्कार जगद्गुरु तुकोबारायांचे निळोबारायांनी ऐकले आणि निळोबाराया एक दिवस त्या इंद्रायणीच्या कडेला देहू गावात आले आणि त्यांनी विचार केला की आता मला जगद्गुरु तुकोबारायांना भेटायचं म्हणजे भेटायचंच, काहीही हो, अनुग्रह घ्यायचा तर जगद्गुरु तुकोबारायांचाच घ्यायचा, अन्यथा मला कोणी गुरुच करायचा. आणि निळोबारायांनी ठाम निश्चय केला आणि अनुष्ठान मांडलं त्या इंद्रायणीच्या कडेला. बस अनुष्ठान मानलं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस गेले. महाराज भगवंताला काळजी पडली, पांडुरंग परमात्म्याला, की अरे आता जर कोणी गेलं नाही तर हा निळोबा बिगर अन्न पाण्याचा देहत्याग करेल. म्हणून भगवंताने काय केलं, डायरेक्ट त्या पंढरपुरामधून निघाले आणि निळोबाराया जिथं अनुष्ठानाला बसले होते तिथं अनुष्ठान करत असताना निळोबारायांच्या समोर येऊन भगवंत उभे राहिले आणि भगवंतांनी निळोबारायांना सांगितलं, निळोबा उठ, मी आलो, डोळे उघड. त्यावेळेस निळोबारायांना वाटलं जगद्गुरु तुकोबाराय आले का काय, म्हणून निळोबारायांनी डोळे उघडले. बघितलं तर 4 हात, पितांबर धारण केलेलं, मुकुट धारण केलेला. तुकोबारायांची अवस्था अशी तर असू शकत नाही. म्हणून निळोबारायांनी विचारलं, आपण कोण? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, निळोबा तू ज्याच्यासाठी इथं धरण धरून बसलेला आहेस मी, आणि तो माझी भक्ती करतो, मी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुला भेटण्यासाठी आलेलो आहे. निळोबा उठ, अरे तुकोबा ज्याची भक्ती करतो तो मी, आणि मी तुला स्वतः भेटण्यासाठी आलेलो आहे. ऐका मायबापांनो, ज्यावेळेस भगवंत प्रत्यक्षात तिथं गेले त्यावेळेस निळोबारायांचे शब्द आहेत, तुझं लागी येथे बोलावले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया, स्तंभी देवराया प्रगटोनी, तैशा परी मजला नाही वा संकट, तरी का फुकट श्रम केला, मिळामे आम्ही न ओळखोची देवा, तुका याचा धावा करीत असे. असं प्रत्युत्तर ज्यावेळेस निळोबारायांनी भगवंताला दिलं, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले की खरंच निळोबा किती तुझी निष्ठा आहे, तुकोबांवर किती निष्ठा आहे. सांगितलं, निळोबा मी काय करू आता? सांगितलं, प्रभू
तुम्ही जर देव असाल आणि तुम्ही जर सर्व सत्ताधारी असाल तर तुम्ही माझ्या जगद्गुरु तुकोबराय इथं पाठवा आणि त्यांना मला अनुग्रह द्यायला सांगा. जोपर्यंत तुकोबराय माझ्याकडे येत नाहीत, मला अनुग्रह देत नाही, तोपर्यंत मी काही इथून उठणार नाही. ऐका, 21व्या दिवशी भगवंत भेटायला आले. भगवंत निघून गेले आणि त्याच्यानंतर 21व्या दिवशी म्हणजे 42व्या दिवशी जगद्गुरु तुकोबराया स्वतः सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आणि अगदी निळोबराया अगदी अचेतन अवस्थेमध्ये, अन्न पाणी नाही, 42 दिवसापासून काहीच नाही, फक्त बसलेले आहेत. तुकाराम 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 नित्य घोष चालू आहे, नामघोष चालू आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये कुठून तरी कानावर सुंदर असं ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस चिपळ्यांचा आणि विणांचा आवाज यावा, विणा छेडल्या जाण्याचा आवाज आणि चिपळ्या वाजण्याचा आवाज यावा आणि त्या आवाजाने चेतना जागृत व्हावी आणि निळोबरायाने डोळे उघडून पाहावे. प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबराय समोर उभे आहेत. महाराज, काय तो आनंद असावा. 42 दिवस अन्न पाण्या वाचून माझ्या निळोबरायाने जगद्गुरु तुकोबरायासाठी केलेला जो धावा होता, तो धावा आज पूर्ण झाला आणि प्रत्यक्षात तुकोबराय निळोबराय पुढे प्रत्यक्षात आले. मायबापांना तो क्षणही असा इतका अलौकिक आहे की जगद्गुरु तुकोबराय समोर उभे आहेत आणि निळोबरायांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही, एक शब्द सुद्धा नाही. फक्त निळोबराय खाली वाकले, जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणावर नतमस्तक झाले, सांगितलं, प्रभू पूर्ण केले मनोरथ. घरा आले कृपाळू, सांभाळिले अनाथा. केला निळा पावन. आणि अशी निळोबराया ढसा हाय मोकळून रडू लागले की माझे जगद्गुरु मला भेटण्यासाठी आले. मायबापांनो, निळोबरायांचं चरित्र अलौकिक आहे. या साधारण मुखाने ते चरित्र वर्णन करणं ही आपली ताकदच नाही. निळोबराय भेटले. निळोबरायांनी तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाले. तुकोबरायांनी निळोबरायांच्या डोक्यावर हात ठेवला आणि रामकृष्ण हरी असा बीज मंत्र देऊन माझ्या निळोबरायांना उपकृत केलं. निळोबरायांनी हट्ट धरला लेकरासारखा, जगद्गुरु माझ्या घरी तुम्ही भोजनासाठी याल. महाराज, ज्या शिष्यासाठी जगद्गुरु वैकुंठावरून आले ते जगद्गुरु निळोबरायांचा शब्द कसा पडू देतील. आणि निळोबराया 8 दिवसांनी निळोबरायांना शब्द दिला तुकोबरायांनी की निळोबा, मी 8 दिवसांनी तुझ्या घरी जेवण्यासाठी येईल. आणि 8 दिवसांनी बरोबर निळोबरायांच्या घरी गेले. जगद्गुरु तुकोबरायांनी भोजन केलं आणि निळोबरायांना उपकृत केलं. असं सुंदर चरित्र, अलौकिक चरित्र माझ्या निळोबरायांचं झालं. काय झालं, निळोबरायांना तुकोबरायांची भेट झाली. निळोबरायांचं जीवन परिपूर्ण झालं. निळोबरायांच्या लक्षात आलं की आता मला कशाची गरज राहिलेली नाही. आता फक्त एकच की मला जगद्गुरु तुकोबरायांचा अनुग्रह प्राप्त झाला. आता मला फक्त हरिभक्तीची आवश्यकता आणि हरिभक्तीमध्येच माझं जीवन घालवायचं झालं. तुकोबरायांना म्हणजे निळोबरायांना इतकी उत्कंठा लागली होती तुकोबरायांची की तुका ध्यानी तुका मनी तुका दिशे राणीवनी, सगळीकडे तुकोबराय दिसत होते. आणि असे निळोबराय आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून जगद्गुरु तुकोबरायांसाठी सर्व देहार्पण करण्यासाठी तयार झाले होते. येऊन या कृपावंते तुकया स्वामी गुरुनाथे. आणि अनुग्रह दिल्यानंतर निळोबरायांचं जीवन धन्य झालं. तिथून पुन्हा पारनेरला आले आणि संतोबा महाराजांच्या संगे ते वारी करू लागले. काय झालं, वारी करत असताना पारनेर ते पंढरपूर या दरम्यान एक गाव लागतं. पिंपळेश्वराचं जिथं स्थान आहे ते पिंपळनेर. आणि त्या पिंपळनेरचे एक रामचंद्र गाजरे नावाचे पाटील होते. रामचंद्र गाजरे नावाचे पाटील, त्यांना कुष्ठरोग झाला. तो कुष्ठरोग काही केल्यावर बरा होईना. आता विषय असा होता, संतोबा महाराज पवार आणि निळोबराय हे ज्यावेळेस पारनेरून पंढरपूरला जायचे त्यावेळेस त्या पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये त्या पिंपळनेरला त्यांचा मुक्काम असायचा. एक दिवशी पंढरपूरला जात असताना
त्या निळोबारायांचा आणि त्या संत महात्म्यांचा त्या पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये मुक्काम झालं. रामचंद्र गाजरे पाटलांना जो कुष्ठरोग झाला होता तो काही केल्या बरा होईना, म्हणून त्यांना गावातल्याच कोणीतरी एका सद्ग्रस्तांनी सांगितलं की अहो, आपल्या पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणे कोणी निळोबाराय नावाचे एक संत आलेले आहेत, ज्या निळोबारायांसाठी जगद्गुरु तुकोबराया वैकुंठावरून खाली आले, त्यांना दर्शन दिलं आणि असे सत्पुरुष आपल्या गावात आलेले आहेत. तुम्ही एक काम करा ना, त्यांना तुमच्या घरी पाचारण करा. पण त्या रामचंद्र गाजरे पाटलांचा काही विश्वास बसला नाही. परंतु त्या रात्रीला भगवंत स्वतः रामचंद्र पाटलांच्या स्वप्नात गेले आणि जाऊन सांगितलं, रामचंद्रा, अरे तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या गावात मंदिरामध्ये निळोबा आलेला आहे, त्याच्या हाताने तुझ्या कपाळावर बुक्का लावून घे, म्हणजे तुझा कुष्ठरोग बरा होईल, असं भगवंताने सांगितलं. आणि मग मात्र रामचंद्र पाटलांचे डोळे उघडले. त्यांनी त्यांच्या पुत्राला म्हणजे भुलोजी बुवांना तिथं पाठवलं. भुलोजी त्यांच्या पुत्राचं नाव. आणि ते भुलोजी बुवा ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये गेले आणि निळोबाराने सांगितलं, महाराज, माझ्या वडिलांना असा कुष्ठरोग झालेला आहे, तुम्हाला माझ्या वडिलांच्या डोक्यावर कपाळाला बुक्का लावण्यासाठी यायचं आहे. आता निळोबाराय म्हणे, बाबा, मी वारीला चाललो, वारकरी आहे, मी पंढरपूरचा वारकरी, माझ्या भगवंताची आगाध शक्ती, माझी काय शक्ती. सांगितलं, महाराज, काही असो पण तुम्ही माझ्या वडिलांच्या कपाळाला बुक्का लावा. महाराजांनी सांगितलं, हे बघ बाबा, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, निनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. आम्हाला कसलाही टानाटोना येत नाही बाबा, आम्ही फक्त नामस्मरण जाणतो, याच्या पलीकडे आम्हाला काहीच येत नाही. पण भुलोजी महाराजांनी सांगितलं, महाराज, काही असो पण तुम्ही चला. खूप आग्रह केला, फार आग्रह केला आणि शेवटी आग्रहाला बळी पडून निळोबाराया त्या रामचंद्र गाजरे पाटलांच्या घरी आले आणि त्यांच्या कपाळावर निळोबारायांनी स्वतःच्या हाताने बुक्का लावला आणि निघून गेले पंढरपूरच्या वारीला. पुन्हा काही विषय नाही त्याचा. पण महाराज बघता त्या रामचंद्र गाजरे पाटलांचा कुष्ठरोग महाराजांनी जसा बुक्का लावला तसा त्याचा रोग खाली येत नाहीसा झाला डायरेक्ट. म्हणजे अक्षरशः जो काही वर्षापासून त्रस्त झालेला होता कुष्ठरोगाने, तो काही दिवसातच तो रोग शांत झाला, एकदम निर्मळ शरीर झालं, स्वच्छ शरीर झालं. आणि मग रामचंद्र गाजरे पाटलांना कळालं की निळोबारायांचा अधिकार काही अलौकिक आहे. आणि मग निळोबारायांना ते एक दिवशी पारनेरला घ्यायला आले. त्यावेळेस पारनेरला ज्यावेळेस ते रामचंद्र पाटील घ्यायला आले, त्यावेळेस निळोबारायांना 3 संतती झालेल्या होत्या. एक तर निळोबारायांचा काशीनाथ, भिवोबा आणि एक मुलगी होती चंद्रभागा. ह्या तिन्ही मुलांना घेऊन आणि रामचंद्र गाजरेने सांगितलं, महाराज, तुम्ही काही करा, आमच्यावर कृपा करा, पण आमच्या गावामध्ये तुम्ही रहिवास करण्याकरता या. झालं. महाराजांनी पारनेरही सोडलं आणि पिंपळनेरला येऊन महाराज राहू लागले. मग पिंपळनेर ते पंढरपूर अशी वारी सुरू झाली. पिंपळनेर ते पंढरपूर, मग त्याच्यामध्ये त्यांच्या संग बरेच संत महात्मे जोडले गेले, बरेच भगवत भक्त जोडले गेले आणि मोठा संतांचा मेळा हा पिंपळनेर ते पंढरपूर जाऊ लागला. बघता अनेक वर्ष निघून गेले आणि एके दिवशी दोघही दाम्पत्य हे वार्धक्याच्या दिशेला थकले लागले. तिकून आले. एक दिवशी निळोबारायांना वाटलं, आता मुलगी उपवर झालेली आहे, मुलीचं लग्न करावं, म्हणून मुलीच्या लग्नासाठी, विवाहासाठी मुलगा बघण्याचं काम सुरू केलं. पण मुलीचं लग्न करायचंय, पण हातात पैसे पाहिजे ना, पैसे नाही तर लग्न होणार कसं. म्हणून निळोबाराय थोडे चिंताग्रस्त झाले. आणि निळोबाराया चिंताग्रस्त झालेले असताना भगवंताने मनात विचार केला की, निळोबा, तू माझ्यासाठी जगतोस ना, अरे मग मी तुझ्यासाठीच आहे. म्हणून माझ्या भगवंताने काय केलं, विठू नाईक नावाचा एक सद्ग्रस्त म्हणून त्या ठिकाणी आला आणि त्या मुलीच्या लग्नाचा खर्च त्याने उचलला, सर्व कारभार बघितला. आणि त्या विठोबा नाईकाला ज्यावेळेस लग्न झालं आणि यांनी काहीतरी देऊ केलं, त्याला हाका मारली, तो म्हणे मी पूजा करून येतो. बघितलं तर पूजा करणाराही नाही आणि जो येतो म्हणला तोही नाही. शेवटी निळोबारायांना वाटलं की, प्रभू, माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही किती कष्ट केले. अहो, ज्या ठिकाणी संत महात्म्यांना संकट येतं तिथं भगवंत हजर होणे काही विशेष थोडं आहे? हे सांगण्याची गरज आहे का काही? अजिबात नाही. काय झालं, मुलीचं लग्न झालं, सर्व सुरळीत पार पडलं. आणि एक दिवस एका पुन्हा वारीला गेले
आणि वारीला जात असताना निळोबारायांच्या लक्षात आलं की आता मात्र आपले गात्र गलित झाले, हातपाय थकले, आता आपल्याच्याने काही होणं शक्य नाही. म्हणून पांडुरंगासमोर उभे राहिले दोघं दाम्पत्य, नवरा बायको, मैनाबाई आणि निळोबाराय, आणि सांगितलं, प्रभू आता आमच्याच्यानं येणं शक्य होणार नाही, हातपाय थकले, आता वारी कशी, वारी खंडन कसं खंडन करावं वारीचं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, निळोबा काळजी करू नका, तुम्ही आजपर्यंत माझ्याकडे येत राहिलात ना, आता मी कायमचा तुमच्याकडे येतो. असं भगवंताने ज्यावेळेस आशीर्वाद दिला, शाश्वती दिली, त्यावेळेस निळोबाराय घरी आले. आणि घरी आल्यानंतर भगवंताने आज्ञा दिली की निळोबा, तळेगाव डमडेरेच्या जवळ विठ्ठलवाडीच्या भीमेच्या डोहामध्ये आम्ही उपस्थित आहोत, तुम्ही तिथं या आणि तुम्ही तिथं येऊन ते तेवढं आम्हाला बाहेर काढा आणि तुम्ही तुमच्या घरी आम्हाला घेऊन या. झालं. निळोबाराया दुसऱ्या दिवशी उठले, सर्व गावाला बोलवलं, त्या पिंपळनेरच्या सर्व ग्रामस्थांना बोलवलं, सांगितलं, चला आपल्याला तळेगाव डमडेरे जवळ विठ्ठलवाडीच्या भीमेच्या डोहाजवळ जायचं आहे. तिथं गेले आणि अनेकांनी उड्या मारून पाहिल्या, डोहामध्ये उड्या मारून पाहिल्या, पण काही दिसेना. बरेच लोक म्हणे, अहो महाराज, इथं कसल्या मूर्त्या आल्या, आम्ही दररोज जातो म्हणे पोहायला, पण आतमध्ये काहीच नाही म्हणे, फक्त दगडे, मूर्ती बिर्ती काही नाही. पण निळोबाराया म्हणे, नाही, ज्या अर्थी माझ्या प्रभूंनी सांगितलं त्या अर्थी इथं मूर्त्या आहेत आणि माझे प्रभू इथं विराजमान आहेत. म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा प्रयत्न करा म्हटल्यानंतर पुन्हा उड्या मारल्या. जशा उड्या मारल्या तशा डायरेक्ट विठ्ठल आणि रुक्मिणी दोन्हीही त्यांच्या हाताला लागले. झालं. घेऊन आले, पण गडबड अशी झाली, आता ते तळेगावकर म्हणे, हे आमच्या तळ्यात निघालेल्या मूर्त्या आहेत, ह्या काही आम्ही तुम्हाला नेऊ देणार नाही. परंतु मग निळोबारायांना संकट पडलं की अरे आता हे कसं, आपल्याला तिकडे न्यायचे तर आता हे इकडं म्हणतात. मग तिथं निळोबारायांनी एक युक्ती केली, म्हणे एक काम करा, ज्यांच्याकडून ही मूर्ती उचलल त्यांच्या गावात ही मूर्ती स्थापित होईल. झालं बा, तळेगावकरांनी भले मोठमोठाले बलाढ्य पैलवान आणले, कोणाच्यानेही ती मूर्ती हल्ली नाही. पण शेवटी ज्यावेळेस निळोबारायांनी सांगितलं त्या गाजरे पाटलांना की गाजरे पाटील लावा हात आणि उचला, महाराज त्या दोघं तिघांनी मूर्ती धरली आणि सहजगत्या ती मूर्ती उचलली आणि त्या पिंपळनेरला आणली आणि पिंपळनेरला आणून तिची स्थापना केली. निळोबारा एक ठिकाणी म्हणतात की निळा म्हणे पिंपळनेर दुजे केले पंढरपूर, म्हणजे दुसरं पंढरपूरच केलं प्रभू तुम्ही. हे पण आता निळोबारायांनी ती मूर्ती आणली खरी, पण आता निळोबारायांना असं वाटलं ही मूर्ती साधारण माझ्या घरात कशी ठेवायची, जो विश्वव्यापक भगवंत आहे, विश्वव्यापक भगवंताला माझ्या साधारण घरामध्ये कसं ठेवायचं. म्हणून मंदिराची उभारणी चालू केली. अनेक जणांकडे निळोबारायांनी हात पसरले, सर्वांना सांगितलं, काही जणांनी दिले, काही जणांनी नाही दिले. परंतु त्याही वेळेस मात्र त्या ठिकाणी एक गुजरातचा व्यापारी म्हणून एक विठोबा सावकार तिथं आला आणि त्या विठोबा सावकारने सांगितलं, मी गुजरातचा सावकार आहे, पंढरपूरला माझी भली मोठी सावकारकी आहे, मी तुम्हाला पैसे देतो, मंदिर चालू करा. आणि त्या विठोबा सावकारांनी त्या मंदिरासाठी भरपूर पैसा दिला, मंदिर उभं राहिलं. आणि निळोबारायांना असं वाटलं की विठोबा सावकारांनी जर पैसे दिलेले आहेत तर विठोबा सावकारांना पंढरपूरला निरोप धाडला की महाराज मंदिर पूर्ण झालेलं आहे, एकदा बघून जा. आणि ज्या वेळेस तिथं चौकशी केली त्यावेळेस पंढरपुरामध्ये कळालं की विठोबा सावकार नावाचा असा कोणताही इथं सावकार राहत नाही. त्यावेळेस निळोबारायांना वाटलं, प्रभू माझ्यासाठी किती केलं हो तुम्ही तुमचं कार्य पूर्ण करून घेण्यासाठी मला फक्त मध्यभागी घेतला आणि कार्य मात्र तुम्हीच पूर्ण केलं. असं अलौकिक असणारं जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय. आणि निळोबारायांची महती ही अलौकिक आणि अगाध आहे. निळोबारा आजपर्यंत संत मांदियाळीमध्ये असं एकदाही झालं नाही. संत एक गुरु गेले आणि गेलेल्या गुरूंना पुन्हा घेऊन आले आणि उपदेश करून घेतला. महाराज जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया निळोबारायांसाठी आले. अर्थात निळोबारायांसाठीच नाही तर जगद्गुरु तुकोबाराया याच्या अगोदर 2-3 वेळेस आले होते. गवळशेठ वाण्यांसाठी आले होते, भागीरथी बाईसाठी आले होते, त्यांच्या मुलीसाठी, त्याच्यानंतर संताजी महाराज जगनाड्यांसाठी सुद्धा आले होते. आणि असे निळोबारायांच्या चरणावर अगदी मनपूर्वक नतमस्तक होतो. आणि निळोबारायांची जाता जाता फक्त तुम्हाला गुरु परंपरा सांगतो. आणि का गुरु परंपरा ही कळाली पाहिजे, गुरु परंपरा ही कळाल्याशिवाय आम्हाला महत्व कळत नाही संतांचं. निळोबाराया स्वतः सांगतात की माझी गुरु परंपरा कशी आहे
की ऐका मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येतोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत तेच गुह्य विधाता सांगे नारदासी नारद व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपान कृपा केली कृपा करून हस्त ठेवियेला श्री बोधतो अंतरी ठसावला राघव चरणी केशव चरण बाबाजीसी पूर्ण कृपा त्याची बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रती जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया निळामने मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना असं गुरु परंपरेचं वर्णन माझ्या निळोबरायांनी केलं. मायबापांनो ह्या ठिकाणी आपला वेळ पूर्ण झालेला आहे. मला असं वाटतं 1-2-3 मिनिटं पुढे गेलेली आहेत. असो या ठिकाणी निळोबरायांच्या जीवनचरित्राला आपण पूर्ण विराम देऊ. तसं निळोबरायांचं वाङ्मय सुद्धा फार मोठं आहे. निळोबरायांचे सुद्धा फार फार वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत, फार मोठे वाङ्मय आहे. निळोबरायांचे सुद्धा विश्वस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, विठ्ठल महात्म्य आहे, भक्त परिहार आहे, नाम महात्म्य आहे, कृष्णचरित्र आहे, गौळण्य आहे, मुमुक्ष उपदेश आहे, चांगदेव चरित्र आहे, व्यापक रूप आहे, व्यापक स्वरूप आहे, आळंदी महिमा आहे, ज्ञानदेव परंपरा आहे, विरयीन आहे, त्याच्यानंतर भागवत लीला आहे, अद्वैत प्रकरण आहे निळोबरायांचं. आणि निळोबरायांनी 332 ओव्यांचं जगद्गुरु तुकोबरायांची स्तुती अशी अलौकिक लिहिलेली आहे. अशा निळोबरायांच्या चरणावर मनापासून नतमस्तक होऊ आणि जगद्गुरु तुकोबरायांना विनंती करू की जशी निळोबरायांनी भक्ती केली तशीच भक्ती आमच्याही अंतःकरणात प्राप्त होऊ द्या. तुमचा आशीर्वाद निळोबरायांसारखाच आमच्याही डोक्यावर असू द्या एवढीच कृपा करा. एवढंच बोलतो आणि ह्या प्रवचनाला या कथेला या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.